नमस्कार. माणसाच्या शरीरातच राहणारा त्याचा मोठा शत्रू कोणता? फक्त दैवावर अवलंबून राहणाऱ्याची काय स्थिती होते? गरुड एकही पाऊल पुढे का जाऊ शकत नाही? बघूया आजच्या भागात. नमस्कार, मी मंजिरी दामणकर. संस्कृती धन या माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. सुभाषित रत्नानी ह्या प्लेलिस्टमधला आजचा विषय आहे उद्यम महिमा, अर्थात उद्योगाचं महत्त्व. आलस्यम हि मनुष्याणां शरीरस्थो महारिपुः नास्ति उद्यमसमो बंधुः कृत्वा यम न अवसीदति. आळस हा मोठा शत्रू नरदेहामध्येच वसत असे, उद्योगासम मित्रची नाही ऱ्हासाप्रत कधी नेत नसे. आळस हा माणसाच्या शरीरातच राहणारा त्याचा मोठा शत्रू आहे आणि उद्योग, काम करणं यासारखा माणसाचा दुसरा मित्रच नाही. कारण सतत उद्योगात असणाऱ्या, कार्यरत असणाऱ्या माणसाचा कधीही ऱ्हास किंवा अधोगती होत नाही. उद्योगिनां पुरुषसिंहं उपैति लक्ष्मीः दैवं हि दैवमिति का पुरुषा वदन्ति. दैवं निहत्य कुरु पौरुषम आत्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिद्ध्यति कोत्र दोषः. लक्ष्मी जाते उद्योगी नरसिंहापाशी भ्याड परी ठरवत बसतो दैवाला दोषी. आत्मबलाने मात करी रे दैवावरती यत्नाने जरी नाही सिद्धी ना तू दोषी. उद्योगी माणसाला सुभाषितकाराने नररूपी सिंहाची उपमा दिली आहे. अशा माणसाकडे लक्ष्मी स्वतःच चालून येते. पण आळशी भ्याड माणसं मात्र काहीही न करता फक्त नशिबाला बोल लावत बसतात. सुभाषितकार सांगतो की अरे, स्वतःच्या शक्तीच्या, कर्तृत्वाच्या जोरावर दैवावर मात करण्याचा प्रयत्न कर. मात्र प्रयत्न करूनही जर तुला यश मिळालं नाही तरी तो दोष तुझा नाही. म्हणून माणसाने कधीही प्रयत्न सोडू नयेत. विहाय पौरुषम यो हि दैवमेवावलंबत प्रासाद सिंहवत तस्य मूर्ध्नि तिष्ठन्ति वायसाः. जो सोडनी पुरुषार्थ नशिबावरती अवलंबून असतो, सिंहमूर्ती समशिरी तयाच्या वास कावळ्यांचा असतो. उद्योगी माणूस नररूपी सिंह असेल तर पुरुषार्थ म्हणजे काहीही उद्योग न करता, काम न करता दैवावर अवलंबून राहणारा निरुद्योगी आळशी माणूस म्हणजे जणू एखाद्या महालाच्या आवारात असलेला सिंहाचा दगडी पुतळा, असं सुभाषितकार म्हणतो. त्या दगडी सिंहाची पत्रास न ठेवता त्याच्या डोक्यावर जसे कावळे बिनदिक्कत बसतात, त्याचप्रमाणे नशिबावर हवाला टाकून बसलेल्या निरुद्योगी माणसाची गत होते. योजनानां सहस्रम तु शनैर्गच्छेत् पिपीलिका अगच्छन् वै न तेयोपि पदमेकं न गच्छति. मुंगी हळूहळू चालत 1000 योजन अंतर जाऊ शके, स्थिर बसलेला गरुड परंतु एकही पाऊल ना टाके. एवढीशी मुंगी हळूहळू पण चिकाटीने जात राहिली तर ती 1000 योजनसुद्धा जाऊ शकते. पण बलशाली पक्षीराज गरुड जर आळसाने स्वस्थ बसला तर तो एकही पाऊल पुढे जाऊ शकणार नाही. शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक उत्साह, धैर्य आणि चिकाटी असेल तरच माणसाची प्रगती होऊ शकते. योजन हे अंतर मापण्याचं पूर्वीचं एक परिमाण होतं. 1 योजन म्हणजे सुमारे 13 किलोमीटर. उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. काम होतसे केल्याने रे फक्त मनोरथ व्यर्थ चिते, झोपी गेलेल्या सिंहाच्या मुखी हरिण ना प्रवेशते. कोणतंही काम फक्त मनसुबे रचून पूर्ण होत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष ते काम करावं लागतं. उदाहरणार्थ, झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण किंवा कोणताही प्राणी आपणहून जात नाही, त्यासाठी त्याला स्वतः शिकारच करावी लागते. पश्य कर्मवशात प्राप्तम भोजन कालेपि भोजनम
हस्तोद्यमं विना वक्त्रं प्रविशेन्न कथंचन. सुभाषितकार म्हणतो, असं बघ, एखाद्या निरुद्योगी माणसाला काम न करता जेवायच्या वेळी नशिबाने आयतं ताट जरी समोर आलं तरी त्याला हाताने घास उचलून तोंडात घालण्याचं काम तरी करावंच लागतं. त्याच्याशिवाय त्याच्या तोंडात घास आपोआप कधीही जात नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि अशीच उत्तमोत्तम सुभाषितं, त्यांचे अनुवाद आणि अर्थ जाणून घेण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.